मी अभय मांडके, प्रोप्रायटर भास्कर ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशन नागपूर। आमच्याकडे या कंपनीचे डिस्ट्रीब्युटरशिप असल्यामुळे ॲडव्हान्टा गोल्डन सीड्स ही या कंपनीची मिरचीची व्हेरायटी आज कारगाव शिवारात तिथे त्यांचा मिरचीवर डेमो प्रोग्राम घेण्यात आलेला आहे। श्रीयुत रोशनजी गजभिये हे येथील प्रगतशील शेतकरी आहेत। यांनी त्यांच्या शेतामध्ये ही व्हेरायटी 2 एकरावर लागवड केलेली आहे। तर या व्हेरायटीबद्दल त्यांच्या तोंडूनच आपण 4 शब्द ऐकून घेऊ की त्यांनी ही व्हेरायटी का घेतली, का लावली, त्याच्यावर कसे खर्च केले, त्याचं उत्पादन काय आलं, याचं सगळी जाणीवपूर्वक ते आपल्याला माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो। रोशन भाऊ, तुम्ही या व्हेरायटीला इथे का लावलं आणि कसं लावलं आणि या व्हेरायटीबद्दल तुम्हाला कोणी कसं सांगितलं याची थोडीशी माहिती बाकी शेतकऱ्यांना द्यावी। मागच्या वर्षी सावरकर साहेबांनी आम्हाला ही व्हेरायटी एप्रिलमध्ये दाखवली आणि ही कंपनी निवडण्याचे कारण की ही कंपनी रेप्युटेड कंपनी आहे आणि 120 देशामध्ये या कंपनीचा कारभार चालत होता। त्याच्यामुळे आमच्याकडे याच्या अगोदर ह्या कंपनीची AK-47 आम्ही 3 वर्ष लावली होती। त्या मिरचीचं रेप्युटेशन चांगलं होतं। तर आम्हाला एक नवीन व्हेरायटी शोधायची होती। आम्ही सावरकर साहेबांना सांगितलं होतं की बा आम्हाला एखादी नवीन व्हेरायटी निघाली की सांगा। त्यांनी मागच्या वर्षी आम्हाला कुई तालुक्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये घेऊन गेले आणि तिथे व्हेरायटी दाखवली। तिथे व्हेरायटी बघितल्यानंतर की एवढं टेम्परेचर 40च्या वर टेम्परेचर होतं एप्रिलमध्ये। तेवढ्या टेम्परेचरमध्ये तेवढा माल लोड असल्यानंतरही त्याला फुल सुरू होतं आणि झाड छत्रीसारखं होतं, त्याला काही रोगराई नव्हती, काही नाही। तेव्हाच आम्ही ती व्हेरायटी सिलेक्ट केली आणि याचे जे खडे आहे एकदम जवळजवळ असल्यामुळे याला फुल आणि मिरच्या लागण्याचं जे प्रमाण आहे ते बाकी इतर व्हेरायटीपेक्षा चांगलं वाटलं। त्याच्यामुळे आम्ही ही व्हेरायटी सिलेक्ट केली। याला रोगराईची कशी परिस्थिती आहे, याच्यावर रोग कशी? बाकी इतर वाहनापेक्षा याला रोगराई तेवढी काही अटॅक करत नाही। आपलं जर मॅनेजमेंट जर व्यवस्थित जर राहिलं तर तेवढं याला रोगराई अटॅक करत नाही आणि रिकवर एखादी समजा आपल्याकडे व्हायरस असा आहे की व्हायरस रेजिस्टन्स व्हेरायटी कुठलीच नाही। व्हायरस टॉलरन्स व्हेरायटी राहू शकते, बरोबर की नाही? की त्याच्यामुळे समजा का एखाद्या व्यक्तीचं मॅनेजमेंट थोडं कधी चुकलं तरी ही व्हेरायटी रिकवर होते, रिकवर फास्ट होते। त्याच्यामध्ये एक हे मला गुड याच्यामधलं गुणधर्म चांगले वाटलं। गुणधर्म बरं, तुमच्या इथे किती क्षेत्रामध्ये किती झाडं बसले? माझ्याकडे 2 एकर